नमस्कार. स्मिता किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत पालक पनीरची भाजी. तर त्यासाठी बघा इथे मी हा पालक निवडून असं स्वच्छ करून घेतलेला आहे. छान असा धुवून घेतलेला आहे मी. तर आता आपण जो पालक निवडून घेतलेला आहे तो आता थोडासा ब्लांच करून घेणार आहोत. तर त्यासाठी इथे बघा मी पातेल्यात पाणी ठेवलेलं आहे उकळायला. आता हा स्वच्छ केलेला पालक या पातेल्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचा आहे. आणि 1-2-3 मिनिटे याला असं शिजवून घ्यायचं आहे आपल्याला. तर इथे बघा 2-3 मिनिटे झालेली आहेत. आपण छान असं पाण्यात हा उकळवून घेतलेला आहे. आता आपण याला काढून घेऊया. तर इथे बघा मी हा आता एका भांड्यात काढून घेतलेला आहे. आता याला थंड होऊ द्यायचं आहे आणि आपण याची मिक्सरमधून याला बारीक करून घ्यायचे आहे. आपल्याला पेस्ट करून घ्यायची. तर आपल्याला पालक पनीर करण्यासाठी साहित्य लागेल. एक कांदा मी चिरून घेतलेला आहे बारीक. त्याच्यानंतर एक टोमॅटो घेतलेला आहे. पनीरचे तुकडे घेतलेले आहेत. त्यानंतर थोडंसं लाल तिखट घेतले, हळद घेतले, मीठ घेतले आणि आलं आणि लसणाची पेस्ट घेतलेली आहे. आणि इथे थोडीशी दुधावरची साय आहे माझ्याकडे, ती घेतलेली आहे. आणि इथे मी पालकची अशी पेस्ट करून घेतलेली आहे. तर इथे भाजी करण्यासाठी मी कढई ठेवलेली आहे गॅसवर. आता ती गरम झालेली आहे. तर त्यामध्ये मी तेल टाकून घेते. तर इथे 2 चमचे तेल टाकलेलं आहे मी. आता आपलं तेल गरम झालं की त्यामध्ये आपण आलं लसूण पेस्ट टाकून घेऊया. तर आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे मी. त्यानंतर लगेच यामध्ये कांदा टाकून घ्यायचा आहे आपल्याला. आणि कांदा आपल्याला छान असा तेलावर परतून घ्यायचा आहे. तर कांदा मी छान असा तेलावर परतून घेणार आहे. तर कांदा आपण छान असा तेलावर परतून घेतलेला आहे. त्यामध्ये टोमॅटो घालणार आहे. आणि छान याला आपल्याला असं तेलावर छान परतून घ्यायचं आहे. कांदा आणि टोमॅटो शिजण्यासाठी मी थोडंसं यावर मीठ टाकते. तर इथे कांदा टोमॅटो मी तेलावर छान असा परतून घेतलेला आहे. आता यामध्ये आपण जे मसाले घेतले होते ते टाकून घेऊया. आणि याला एक छान असं परतून घेऊया. आपले मसालेही तेलावर छान असे परतून झालेले आहेत. तर इथे आपण जी पालकची पेस्ट तयार केली होती ती टाकून घेणार आहोत. याला छान असं ढवळून घ्यायचं आहे आपल्याला. आता जे मी पालक उकळताना जे पाणी वापरलं होतं ते पाणी आहे. तर आता थोडंसं पाणी यामध्ये मी टाकणार आहे.
आणखी थोडंसं पाणी आपल्याला टाकायचं आहे यामध्ये. आणि आता एक 5 ते 7 मिनिटं आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. तर इथे बघा आपली 5 ते 7 मिनिटं झालेली आहे आणि पालक आपलं छान असं शिजलेला आहे. तर आपण आता हे पनीरचे तुकडे घालून घेऊयात यावर आणि याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता पनीरचे तुकडे घातल्यानंतर 1-2 मिनिटे आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे. मी थोडीशी साय टाकणार आहे यावरती. तर इथे 2 मिनिटं झालेली आहे. गॅस मी बंद केलेला आहे. आपली भाजी आता तयार झालेली आहे. तर इथे बघा आपली पालक पनीरची भाजी तयार झालेली आहे. किती छान दिसत आहे आणि एकदम झटकीपट तयार होतो. जास्त वेळ लागत नाही याला करायला. तर तुम्ही अशा पद्धतीने एकदा पालक पनीर करून बघा आणि रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.